नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर तुमचं मुळाज मराठी ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज माझा कुठलाच फॅमिली ब्लॉग नाही आहे. तर मी आज बोलणार आहे नाशिकला जी घटना घडली आहे आत्ताच 2-3 दिवसापूर्वी अस्मिता संजय पाटील ह्या मुलीसोबत. तर त्या घटनेबद्दल मी बोलणार आहे. तर ती मुलगी द्वितीय वर्षाला इंजिनिअरिंगला के.के. वाघ ह्या कॉलेजमध्ये शिकायला होती. तर 2-3 दिवसापूर्वीच ती तिथं परत गेलेली होती, घरी आलेली होती ती सुट्टींसाठी. तर सुट्टीन करून ती घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी तिने गळफास घेतला. तर हे किती खरं आहे, किती खोटं आहे, की यामागे काही षडयंत्र आहे, तर हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. पण ती मुलगी असं करेन हे शक्य वाटत नाही आहे. सगळेच असं म्हणताय की ती मुलगी खूप शांत होती, खूप सुस्वभावी होती, कोणाची म्हणजे कुठल्याच गोष्टी ती घेण्यात नव्हती, देण्यात नव्हती. तर ती असं आत्महत्या वगैरे करेल असं नाही आहे. तर त्यामागे काहीतरी दुसरं षडयंत्र असलं जातं आहे. तर ती मुलगी घरून आल्यानंतर कॉलेजला जाते, कॉलेजला 2 लेक्चर करते, 2 लेक्चर करून ती हॉस्टेलला येते, हॉस्टेलवरून परत ती क्लासला जाते. इथवर तिच्या मैत्रिणी माहिती देत आहे. पण तरीही त्यांनी ती मुलगी कॉलेजला आलीच नव्हती, असं ॲबसेंट दाखवलं आहे. वसतिगृहात नव्हती, वसतिगृहात पण त्यांनी ॲबसेंट दाखवलं आहे, रजिस्टर व्यवस्थित दाखवत नाही आहे. तर याच्या मागचं कारण काय असू शकतं? म्हणजे ती तिथं प्रेझेंट असूनही तिला ॲबसेंट दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर ती जर तिथं वसतिगृहात गेलीच नव्हती तर मग ती वसतिगृहात आलीच कसं काय, हा प्रश्न कोणी विचारला आहे? तर आज तिच्या आईवडिलांवरती कुठली परिस्थिती जात असणार आहे, त्यांनी किती स्वप्न बघितले असणार आहे. म्हणजे मुलगी, आपण म्हणतो मुलगी शिकवा प्रगती झाली असं म्हणतो आपण, मुलगी शिकली प्रगती झाली. तर मग मुलगीच वाचली नाही तर ते प्रगती कुठून होणार आहे? तर आई वडील आपली मुलगीने उच्च शिक्षण घ्यावं तेवढ्यासाठी ते बाहेर ॲडमिशन घेतात. आणि बाहेर जर असं वेगळंच कृत्य त्यांच्यासोबत घडत असेल तर आईवडिलांनी कोणाच्या भरोश्यावर त्या मुलींना पाठवायचं बाहेर शिक्षणासाठी? त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं, मुलगी खूप मोठी व्हावी, प्रगती करावी, असे कुठून लक्षणं दिसणार आहे आपल्याला जर मुलगी बाहेरच पडली नाही, बाहेरून शिक्षणच नाही घेतलं तर? बाहेर जर शिक्षणाला टाकलं तर हे असं वेगळंच कृत्य काहीतरी घडतं आणि त्या मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागतोय. तर हे किती दिवस असं चालणार आहे? किती दिवस असं लोटतच जाणार आहे? किती दिवस असं दाबतच जायचं आहे आपण? तर मित्रांनो, एवढीच एक विनंती आहे की आपण सगळे मिळून त्या मुलीची असे एक व्यवस्थित ठाम पद्धतीने बाजू मांडूया, सगळे मिळून असं निषेध करूया, तिला न्याय मिळायला पाहिजे यासाठी प्रयत्न करूया. तर प्रेझेंट असताना पण तिला ॲबसेंट दाखवलं गेलं आहे. त्याच्यानंतर तिने जेव्हा गळफास घेतला, गळफास म्हणजे तिचे घरचे तिथं पोहोचण्याच्या आधीच जर तिला तिथून काढून आणि रुग्णालयात टाकण्यात आलं तर ते का टाकण्यात आलं? ॲटलिस्ट त्यांच्याकडे काही पुरावा आहे का, ह्या मुलीने तुमचा गळफास घेतलेला होता? किंवा त्यांच्याकडे असा व्हिडिओ आहे का, नाही हा व्हिडिओ बघा, तुमची मुलगी असं तिने गळफास घेतलेला आहे, असा कुठला पुरावा त्यांनी द्यायला पाहिजे? किंवा त्या रेक्टर म्हणते की तुमची मुलगी इथं आलीच नव्हती, तर ही कशावरून आली नव्हती? तर ती का आली नव्हती? ती जेवणाला गेली होती का? ती किती रूममध्ये होती? किंवा ती नव्हतीच तर मग ती हॉस्टेलमध्ये आलीच कसं काय? ह्या गोष्टीचा त्यांनी पुरावा दिला पाहिजे. तर तिच्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून ती म्हणते की ती हॉस्टेलला होती, आम्ही तिला जेवणाला फोन केला पण तिने उचलला नाही. त्याच्यानंतर म्हणतात रात्री 10:30 वाजता मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये पण ती होती. मग 10:30 नंतर नेमकं घडलं काय, ह्या गोष्टीचा पण आम्हाला फुटेज हवं आहे. तर ते फुटेज तिच्या आईवडिलांना मिळायलाच पाहिजे. त्याबद्दल कुठल्या प्रकारचं वेगळंच कृत्य घडलं आहे का? तर जर घडलेलं असेल तर जे कोणी अस्मितासोबत हे कृत्य घडवून आणलेलं आहे तर त्याला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, एवढीच मागणी आमची प्रशासनाकडे आहे. तर त्याला न्याय मिळावा यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं. तर तिला न्याय मिळवून देऊया, आपण सगळेजण एकत्र येऊन तिला अस्मिताला न्याय मिळवून देऊया. तर ह्या गोष्टी उघडकीस येणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी उघडकीस येण्यासाठी तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे, आंदोलन करावं लागणार आहे. त्या कॉलेजच्या म्हणजे माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्या कॉलेजच्या मुलींपर्यंत पोहोचवा, महाराष्ट्रामध्ये पूर्ण जायला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे, जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळेल. आणि असं हे जे तिच्यासोबत घडलं आहे हे पुनरावृत्ती कोणासोबत घडू नये एवढाच माझा हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असं कोणासोबतही होऊ नये एवढीच माझी प्रार्थना आहे मित्रांनो. तर थँक्यू.